नमस्कार मैत्रिणींनो, मी शिवानीच किचनमध्ये आपले स्वागत करते। सध्या आपण गणपती विशेष मोदक रेसिपीज बघत आहोत। आज बघूयात उकडीचे मोदक कसे बनवायचे ते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी आपण घेणार आहोत साल काढून किसून घेतलेलं ओलं नारळाचा किस 1 वाटी, 1 वाटी गूळ, 1 वाटी तांदळाचे पीठ, अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी दूध, 2 ते 3 चमचे तूप, 2 चमचे ड्रायफ्रूट्सचे तुकडे आणि चवीनुसार मीठ। पाण्याचे प्रमाण तुम्ही तांदळाला किती पाणी लागतं त्यानुसार कमी जास्त करू शकता। कढईमध्ये प्रथम पाणी घालून त्यामध्ये दूध घालूया। त्यामध्ये 2 चमचे तूप घालून कमी गॅसवरती उकळी येऊ द्यायची। त्यात चवीनुसार मीठ घालून ढवळून घ्यायचे। मिश्रणाला छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदळाचे पीठ घालून छान मिक्स करून घ्यायचे। तांदळाच्या पिठाला गुठळ्या न पडता छान असं एकजीव करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटे झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत। आता झाकण काढून तांदळाचे पीठ छान मिक्स करून घेऊयात। तांदळाचे पीठ एका ताटात काढून घेऊयात। गरम असल्यामुळे आधी त्याला स्मॅशरने थोडंसं स्मॅश करून घेऊयात। पीठ थंड झाल्यानंतर आता हाताने छान मऊसर गोळा मळून घेऊयात। आता आपले पीठ छान मळून झालेले आहे। मोदकच्या साच्याला छान तूप लावून त्यामध्ये उकडीचे पीठ भरून घ्यायचे। पारंपरिक पद्धतीचे कढीचे उकडीचे मोदक तुम्हाला येत नसतील तर तुम्ही अशा प्रकारे साच्याचा वापर करून अगदी सुंदर असे मोदक तयार करू शकतात। अशा प्रकारे तांदळाची उकड आतमध्ये भरून त्यामध्ये नारळाचे सारण भरून घेऊयात आणि वरतून परत तांदळाच्या उकडीने मोदकला पॅक करून घेऊयात। हळूच साच्यातून मोदक बाहेर काढून घ्यायचा व अशा पद्धतीने सर्व मोदक तयार करून घेऊयात। या प्रकारे आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत। केळीचे पान गोल कापून चाळणीमध्ये ठेवूयात आणि कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवूयात। त्यावरती ही चाळणी ठेवून मोदकला 10 मिनिटे वाफ आणून घेऊयात। आपण बघू शकता आपले सुंदर असे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।